मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधा आता अरविंदला विचारते, तुम्हाला काय झालं, तुम्ही का उठलात? वृंदा देखील आता तिच्याबरोबर असते. तेव्हा आता अरविंद म्हणू लागतो, अगं सुधा, मला सगळं काही आठवलं, मला नक्की कोणी धक्का दिलाय. वृंदा विचारते, भाऊजी? मग सांगा ना, कोणी धक्का दिला तुम्हाला? अहो, आनंदीने दिला ना. त्यावरती आता ते म्हणतात की नाही, आनंदीने दिलाच नाही. अरविंद आता घाबरलेले असतात. नंतर त्यांना काही आठवेन असं होतं. तेव्हा आता सुधा म्हणते, हो सांगा ना, मग कुणी धक्का दिलाय? मुलीने धक्का दिल्याचं अरविंद म्हणतात. तेव्हा सुधा पुन्हा विचारू लागते की आनंदीने का? ते म्हणतात की नाही, आनंदी बाहेर गेली होती, ती तिथे नव्हतीच. वेळी सुधा आता अरविंदांना आराम करायला सांगते. मी वृंदाला म्हणते, तुला माहिती आहे ना, आनंदीने धक्का दिला नाही, उगीच त्या बिचारीवर आपण आरोप केला, यामुळे आपला सार्थक आपल्यापासूनच दूर जातोय, असं तुला वाटत नाही का? वृंदा म्हणते, हो ना अगं, मलाही असंच वाटतंय. दुसरीकडे आता शलाका आणि केदार विचारत असतात, काय गाई, तू काय तिथे विचारत होती? तेव्हा आता वृंदा म्हणते, एक गोष्ट समजलीये, नक्की त्यांना धक्का कुणी दिलाय ना हे. केदार आणि शलाका लगेच विचारू लागतात, नक्की कुणी धक्का दिलाय? वेळी वृंदा एकदम शांत होते आणि म्हणते, आनंदीने नाही तर रेश्माने धक्का देऊन भाऊजींना पाडला आहे. हे ऐकताच आता केदार आणि शलाकाला धक्काच बसतो. ते म्हणतात, काय? वृंदा म्हणते की हो. ती मनातल्या मनात विचार करू लागते, जोपर्यंत शत्रूच्या नाड्या आपल्या हातात येत नाहीत तोपर्यंत आता रेश्माची बोलती बंद होणार नाही. जास्तच वळवळ करत होती ना, आता तिच्याकडे पाहतेच. तर दुसरीकडे अण्णा आता मनोजला समजावत असतात, अरे मनोज, तुला नक्की काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? आम्हाला सांग. त्यावरती आता तो म्हणतो, माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मी माझा रिकामा आहे. अण्णा विचारतात, मग तू अशी पिऊन काय येतोस बाळा? हेच बरं दिसतं का? आता मालती देखील म्हणते, असं पिऊन येत नको जाऊ बाळा, आम्हाला लोक विचारतात. त्यावरती आता तो म्हणतो की मी माझ्या पैशांनी थोडी पिऊन आलो, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? लोकांना बोलायला काय जाते? इथे माझे प्रॉब्लेम मला माहीत, असं म्हणून तो खूप चिडतो. मग नंतर कोणीतरी दार ठोठावल्याचा आवाज येतो. लीना दार उघडून पाहते तर समोर आनंदी आणि सार्थक हे दोघेही आलेले असतात. आनंदी दिसतात. मनोजला जरा राग येतो, पण तो काहीही बोलत नाही. तुम्ही ज्या नारळाच्या वड्या दिल्या होत्या त्या खरंच खूप छान होत्या, आम्ही तुमच्यासाठी गरमागरम जिलेबी घेऊन आलो आहोत, असं आता सार्थक म्हणतो. अण्णा म्हणतात, हो याची काही गरज होती का? तेव्हा सार्थक म्हणतो, माझी आई नेहमी म्हणते की डबा कधी असा रिकामा द्यायचा नसतो. वेळाने आता सार्थक आणि आनंदी सर्वांचा निरोप घेऊन जायला निघतात. तेव्हा लीना म्हणते, सार्थक सर, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? तो बोला ना वहिनी, काय काम आहे? तर आनंदीला थोडा वेळ इथे थांबू द्यात ना, असं ती म्हणते. तेव्हा तो म्हणतो, हो विचारा तिला आणि थांबू द्यात, माझी काहीही हरकत नाहीये. आनंदी म्हणते, अगं वहिनी कशाला पण, मी खूप दिवस झाले आहे ऑफिसला गेले नाही, तेव्हा फक्त थोडाच वेळ काम आहे, असं लीना म्हणते. सार्थक आता सर्वांचा निरोप घेऊन तेथून जातो, तर आनंदी इथेच थांबते. इकडे भाऊसाहेब हे घरी येतात. तेव्हा आता वृंदा त्यांचं स्वागतच करते आणि भाऊजी, अहो इकडे कसं येणं केलं तुम्ही? आता जेवणच जायचं, हा खूप दिवसांनी आलात, असं आता ती म्हणू लागते. त्यावरती आता सुधाला बंदी आवाज देते. सुधा बाहेर येते आणि म्हणते, भाऊसाहेब अहो कसे आलात एवढ्या दिवसांनी? तेव्हा शर्मिष्ठाचं लग्न ठरलं आहे म्हणून पत्रिका देण्यासाठी इकडे आलो असल्याचं आता ते म्हणू लागतात. तेव्हा सुधा आणि वृंदाला जरा धक्काच बसतो. वृंदा आता फटकळपणे विचारतेच, अहो शर्मिष्ठाचं लग्न ठरलंच कसं पण? आणि मुळात ठरवलंच कुणी? कोण करणार तिच्याबरोबर लग्न? तेव्हा आता भाऊसाहेब म्हणतात, अहो तुम्ही असं काय बोलताय वहिनी, आणि बोलू कसं शकता? सुधा म्हणते, वृंदाचं बोलणं अगदी खोटं नाही किंवा वाईट वाटेल असं नाहीये. हो, तुमच्या मुलाने लग्न झालेलं असताना अफेअर केलं, त्या मुलीबरोबरचे फोटो सर्व व्हायरल झाले, आपली राजाध्यक्ष घराण्याची सर्व इज्जत गेली, आम्ही काही तुमच्या मुलीच्या लग्नाला येणार नाही. अहो कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नाही, एवढी इज्जत त्याने घालवली. त्यावरती आता भाऊसाहेब म्हणतात, वहिनी तुम्ही पण असं बोलताय? बरं झालं, तेवढा अपमान पुरे झाला आता, असं म्हणून ते तडातडा रागातच तेथून निघून जातात. सुधा म्हणते, वृंदा बरं झालं तू त्यांना असंच सुनावलं, अगं किती इज्जत गेली होती तेव्हा आपली. तेव्हा वृंदा रागातच आता भाऊसाहेबांकडे पाहते. दुसरीकडे लीना आता पारावरच बाहेर आनंदीला चहा घेऊन येते.
तेव्हा आनंदी म्हणते, मी घरात आले असते ना वहिनी, इकडे का घेऊन आलीस असं म्हणून तिला ती विचारू लागते. लीना आता काहीही बोलत नाही, पण ती फक्त खूप रडत असते. तेव्हा आनंदी म्हणते की वहिनी अगं काय झालं असं अचानक तुला रडायला. त्यावरती लीना म्हणते की काही नाही गं, यांचं वागणं आजकाल फार बदलत चालले. तेव्हा आनंदी म्हणू लागते, वहिनी मी मगाशी सुद्धा पाहिलं, दादा खरंच खूप ऑडसारखा वागत होता. म्हणजे सार्थक सरांबरोबर सुद्धा तो बोलला नाही, काही चिडचिड करून निघून गेला आतमध्ये. असं काय झालंय? तेव्हा त्यांच्या कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे, म्हणूनच आजकाल मनोज खूप चिडचिड करायला लागले आहेत. आजकाल त्यांचं दारू पिणं सुद्धा वाढलं आहे. हे ऐकताच आता आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, दादा आणि दारू कधीही शक्य नाहीये. त्यावरती लीना म्हणते, हो शक्य आहे, कारण ते खूप बदलले आहेत. पूर्वीचे मनोज नाही आहेत ते. त्यांच्या ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहे. त्यांचे बॉस सुद्धा खूप स्ट्रिक्ट आहेत असं मला समजलंय. मुद्दामच मी त्यांच्या एका मित्राला कॉल केला होता, तेव्हा मला ही गोष्ट समजली. पण त्यांच्या दारू पिण्याचं कारण वेगळंच काहीतरी असू शकतं. आनंदी म्हणते, मुळात आपला दादा असा नाहीये. तो फिटनेसचे धडे इतरांना देतो आणि तो स्वतः कसं दारू पिऊ शकतो. मी दादाला समजावेल, तू नको काळजी करू लीना वहिनी. तेवढ्यातच मनोज तेथे येतो आणि रागातच विचारू लागतो की तुमचं इथे काय चाललंय. या दोघीही आता खूपच घाबरतात. दुसरीकडे वृंदा आणि सुधा या दोघीही भाजी निवडत आता बसलेल्या असतात. मग वृंदा आता सुधाला विचारते, काय ग सुधा, तू भाऊसाहेबांना असं घराबाहेर काढूनच दिलं डायरेक्ट, असं कसं ग केलंस तू. त्यावरती सुधा म्हणते, अगं आपल्या स्वतःच्या मुलाचं लग्न 2 सोयरिकांशी जुळवणं त्यांना ठीक वाटलं का. किती इज्जत गेली, बेअब्रू झाली. त्यावरती वृंदा म्हणू लागते, मग आपल्या सार्थकने सुद्धा एका डिवोर्सी मुलीबरोबर लग्न केले, त्यांना ते खटकतच असणार ना. त्याने तर घरातील देवासमोर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. आता रागातच सुधा वृंदाकडे पाहू लागते. तेव्हा ती वृंदाला चांगलीच सुनावते आणि म्हणते, हे बघ वृंदा, मी तुला एकदाच सांगते, मी सार्थकचं हे लग्न अजिबात मान्य केलेलं नाही आहे आणि त्याचं नातं हे ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. आणि मुळात सार्थकने कुणाला फसवलेलं नाही आहे, हा संस्कारांचा भाग असतो. तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि म्हणतो, हो हा संस्कारांचाच भाग असतो. मुळात आपले आईवडील आपल्यावर जे संस्कार करतात तेच आपल्यावर होत असतात. मग मी तुला एक सांगू काही, अगं तू भाऊसाहेब काकांबरोबर कशी वागलीस गं. आता त्यांच्या मुलाने जे केलं त्याची शिक्षा तू त्यांना का दिलीस. ते त्यांना असं घराबाहेर का काढलंस. हा संस्कारांचा भाग झाला का मग आपल्या. मग आम्ही असं केलं नसतं. आपल्या घरात खूपच आता वाईट वागायला लागली आहेस तू. तेव्हा सुधा म्हणते, गप्प बस सार्थक, मला जे योग्य वाटलं ते मी केलं असं म्हणून ती आता तेथून जाते. तर सार्थकला खूप राग येतो. दुसरीकडे आता मनोज म्हणतो, काय ग आनंदी, तू माझ्या बायकोचे कान भरतेस का. हा आनंदी म्हणते, असं काही नाही दादा. त्यावरती मनोज म्हणतो, काय ग लीना, माझ्या चुगल्या आता आनंदीकडे करतेस का. मी तुम्हाला काय कमी पडू दिलंय आणि जी पितोय ना मी दारू, ती मी माझ्या पैशांनी पितोय. त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल असं मला वाटते. तुम्हाला काय कमी पडतंय तेवढं मला सांगायचं फक्त. मी तुम्हाला आणून देत जाईल, पुढचं काही बोलायचं नाही. आणि आनंदी तू काय ग, तू राहते महालामध्ये खूप मोठ्या, आमचं काय, आम्ही आमच्या घरातून आलो आणि इकडे एका खोलपाटामध्ये येऊन पडलो असं म्हणून आता मनोज आनंदीवर खूपच भडकतो. आनंदी म्हणते, दादा प्लीज तू ऐकून घे. मनोज काहीच ऐकायला तयार नसतो, तो खूप चिडलेला असतो. आनंदी म्हणते, तुमची ती बहीण आहे ना, असं का बोलताय तुम्ही तिच्याबरोबर, ती माझी कोणीही लागत नाही असं तो म्हणतो. आता मनोज हा प्रचंड चिडलेला असतो. ते पाहून आनंदी आणि लीनालाच टेन्शन येतं. आता दादाला कसं समजावं, कसं यातून बाहेर काढायचं हा मार्ग आनंदी शोधत असते. मनोज लीनाला घेऊन आता आतमध्ये जातो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता वृंदा आनंदीची वाट अडवते. तेव्हा ती म्हणते, मला सार्थक सरांबरोबर पार्टीला जायचंय, तुम्ही हात काढा. वृंदा म्हणते, अगं तू तिथे सार्थकची बायको म्हणून मिरवणार हे सुद्धाला काही आवडणार नाही. तर आता आनंदी रूममध्ये येऊन सार्थकला सांगते, मी नाही येत पार्टीला. सार्थकला आता खूप वाईट वाटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.